नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण भरती ओहोटी म्हणजे काय, भरती ओहोटीचे प्रकार, भरती ओहोटी येण्याची कारणे आणि भरती ओहोटीचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. पृथ्वीच्या बहुतेक भागात दिवसाकाठी 2 वेळा भरती व 2 वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी 12 तास 25 मिनिटांनी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीतही घडत असतो. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात, त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावास्येला व पौर्णिमेला येणारी भरती ही सर्वात मोठी असते, तर शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी भरती ही नेहमीपेक्षा लहान असते. तर अशा या भरती ओहोटीचे एकूण 2 प्रकार आहेत. 1. उधाणाची भरती स्प्रिंग टाईड. 2. भांगाची भरती ओहोटी नीप टाईड. उधाणाची भरती ओहोटी पौर्णिमा व अमावास्येच्या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका रेषेत असल्यामुळे त्या दिवशी भरती सर्वाधिक असते. त्यास उधाणाची भरती असे म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावास्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा अधिक झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलापर्यंत ओसरते. त्यामुळे तिला उधाणाची ओहोटी असे म्हणतात. भांगाची भरती ओहोटी अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंत जे 15 दिवस चालतात किंवा असतात, त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे जे 15 दिवस असतात, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. ज्या चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या दोन्ही दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोना दिशेत करतात. त्यामुळे या 2 दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते, त्याच ठिकाणी काटकोनात असलेल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम जाणवत असतो. त्यामुळे चंद्रामुळे निर्माण झालेल्या भरतीची पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी वाढते. तिला भांगाची भरती असे म्हणतात. पृथ्वी आणि चंद्र यांच्या एकमेकांच्या होणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळेच समुद्राला भरती व ओहोटी येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीचा, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचा भाग खेचला जातो. चंद्राचा पृथ्वीच्या जमिनीवर होणारा प्रभाव फारच कमी असल्याने तो जाणवत नाही, परंतु पृथ्वीवरील पाण्यावर म्हणजेच समुद्रावर हा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजेच 12 तासाच्या अंतराने चंद्र पृथ्वीच्या 2 विरुद्ध बाजूस असतो. दुसरी गोष्ट अशी की चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. म्हणजेच जवळपास 12.25 तासाच्या अंतराने तो दिवसभरामध्ये पृथ्वीच्या 2 विरुद्ध बाजूस असतो. अशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरताना अथवा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग चंद्राच्या दिशेने असतो त्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूस चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती आलेली असते. पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वी सापेक्ष एकाच रेषेत येतात. यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते. यालाच उधाणाची भरती असेही म्हणतात. सूर्य आणि चंद्र दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम जरी पृथ्वीवर होत असला तरी चंद्राच्या मानाने सूर्याचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. कारण सूर्याच्या मानाने चंद्राचे वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षण बळ कमी असले तरी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा पृथ्वीवर परिणाम जास्त होतो. गाभा, भरती, ओहोटी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा संबंध खालील चित्रामध्ये दाखवला आहे. समुद्राचे पाणी त्या शक्तीमुळे अक्षरशः वर खेचले जाते व चंद्राच्या पृथ्वी प्रदक्षिणेमुळे पृथ्वीच्या अशा भागावर भरती येते जेथे चंद्र सगळ्यात जवळ असेल. रोजच भरती ओहोटीचे चक्र त्यामुळे चालू राहते. अमावस्या आणि पौर्णिमेला येणारी भरती ओहोटी जास्त जाणवते कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्तीही मिळते व पाणी जास्त उचलले जाते. सागराच्या पाण्याच्या पातळीत दररोज होणारा नियमित चढ उतार म्हणजेच भरती व ओहोटी होय. भरती ओहोटीस कारणीभूत घटक: 1. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण. 2. पृथ्वीचे परिभ्रमण व चंद्राचे अप्रत्यक्ष सूर्याभोवती परिभ्रमण. 3. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रोत्सारित प्रेरणा. भरती ओहोटीचे अस्तित्व व तिच्या वेळा या चंद्राच्या पृथ्वी सापेक्ष स्थितीशी संबंधित आहेत. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी येते. ज्या वेळी 0° रेखावृत्तावर भरती असते तेव्हा त्याच वेळी त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावर ही भरती असते. ज्यावेळी 0° व 180° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळी त्यांना काटकोन स्थितीत असणाऱ्या रेखावृत्तावर ओहोटी असते. पृथ्वीवर जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते त्याचवेळी त्या स्थानापासून 90° कोनातील पृथ्वीवरील स्थानावर ओहोटी येते. दिवसातून साधारणतः 2 वेळेला भरती येते. 2 भरतीच्या वेळामधील अंतर सुमारे 12 तास 25 मिनिटे इतके आहे. उधाणाची भरती स्प्रिंग टाईड ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व तुलनेने मोठी असते. अमावस्या व पौर्णिमेला सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच सरळ रेषेत असल्यामुळे त्यांच्या आकर्षण प्रेरणांची बेरीज होऊन शक्ती वाढते. परिणामी त्यावेळी उधाणाची मोठी भरती येते. भांगाची भरती ओहोटी नीप टाईड. भांगाची भरती ओहोटी अष्टमीच्या दिवशी येते.
या दिवशी चंद्र सूर्य एकमेकाशी काटकोनात असतात. ही भरती ओहोटी सर्वात लहान असते. भरती ओहोटीच्या कक्षा. भरती ओहोटी वेळच्या पाणी पातळीतील फरक म्हणजे भरती ओहोटीची कक्षा होय. खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेंटीमीटर इतकी असते. द्वीपकल्पीय भागात दोन्ही किनाऱ्यावर ही कक्षा 100 ते 150 सेंटीमीटर असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा गुजरातमधील पोरबंदर येथे सुमारे 1100 सेंटीमीटर इतकी आहे. जगातील सर्वात मोठी भरती ओहोटी कक्षा उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस असलेल्या फंडीच्या उपसागरात असून ती 1600 सेंटीमीटर इतकी आहे. समुद्री लाटेच्या उंच भागास शीर्ष व खोलगट भागास द्रोणी म्हणतात. लाटाबरोबर समुद्रातील पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहू. एका दिवसात किती वेळा भरती येते? पृथ्वीच्या बहुतेक भागात दिवसाकाठी 2 वेळा भरती व 2 वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी 12 तासांनी होते. प्रश्न. भरती आणि ओहोटी कधी येते? उत्तर. जेव्हा सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत अनुक्रमित असतात. दुसऱ्या शब्दात जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात, अनुक्रमे अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान, अशा परिस्थितीत सूर्य आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती एकत्रितपणे कार्य करते आणि त्यामुळे भरती ओहोटी येते. भरतीचे प्रकार किती व कोणते? उत्तर. तर अशा या भरती ओहोटीचे एकूण 2 प्रकार आहेत. एक उधाणाची भरती ओहोटी स्प्रिंग टाईड. 2 भांगाची भरती ओहोटी नीप टाईड. प्रश्न. भरती ओहोटीचे महत्त्व काय आहे? भरती ओहोटी उपयुक्त आहेत, विशेषतः किनारी समुदाय आणि अशा संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी. भरती ओहोटी नेव्हिगेशनमध्ये मदत करतात. भरती ओहोटीमुळेही बरेच मासे किनाऱ्याजवळ येतात, ज्यामुळे मच्छीमारांना ते पकडणे सोपे होते. ऊर्जा निर्माण करण्यासाठी भरती ओहोटी देखील वापरल्या जाऊ शकतात. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.